नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण लसूणी मेथी तयार करूया. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबत वाढू शकता. 2 जुड्या मेथी घेतली आहे. ही स्वच्छ धुवून निवडून बारीक चिरून घ्या. पाववाटी फुटाणे, पाववाटी शेंगदाणे, थोडेसे काजू आणि 1 ते 2 चमचे मिरी पावडर मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक पावडर करा. 2 मोठे कांदे अगदी बारीक चिरून घेतले आहेत. 2 टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतले आहेत. मेथीसुद्धा बारीक चिरून घेतली आहे. गॅसवर जाड तळाची कढई ठेवली आहे. यामध्ये ही चिरलेली मेथी घालूया. 1 ते 2 चमचे तेल घालून ही मेथीची पाने चांगली परतूया. आता ही मेथीची भाजी मी चांगली परतून घेतली. ही बाजूला काढूया. आता याच कढईमध्ये आपण फोडणी तयार करूया. थोडेसे तेल घातले आहे. तेल आता चांगले तापले आहे. यामध्ये 1 चमचा जिरं घालते. 1 चमचा लवंगा आणि 1 चमचा मिरी पावडर घातली आहे. 1 चमचा हिंग पावडर घातली आहे. 1 चमचा हळद घालूया. थोडीशी कडीलिंबाची पाने घालूया. 5 ते 6 लसूण पाकळ्या अगदी बारीक चिरून घातल्या आहेत. आता यामध्ये चिरलेला कांदा घालूया आणि गुलाबी रंग येईपर्यंत चांगला परतूया. आता आपण मगाशी तयार केलेले सुके वाटण घालूया. हे घातल्यामुळे भाजीला चांगला दाटपणा येतो आणि चवसुद्धा चांगली येते. आता यामध्ये चिरलेले टोमॅटो घालूया. दोन वाट्या पाणी घातलं आहे. ही ग्रेव्ही 5 ते 10 मिनिटे चांगली शिजवूया. तीन ते 4 मोठे चमचे तिखट घालते. 3 मोठे चमचे भाजीचा मसाला घालते. हा मसाला मी घरीच तयार केला आहे. हा मसाला जर तुम्हाला हवा असेल तर ऑर्डर करू शकता. यामध्ये 1 मोठी वाटी भरून ताजे दही घालूया. आता ही ग्रेव्ही चांगली शिजली आहे. यामध्ये ही फ्राय केलेली मेथीची पाने घालूया. ही भाजी पुन्हा 5 ते 8 मिनिटे शिजवूया. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते. या भाजीमध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी घालू शकता. आता 8 मिनिटे झाली आहेत आणि आपली लसूणी मेथी तयार आहे. ही भाजी चवीला मस्तच लागते. ही भाजी तुम्ही नक्की करून बघा. अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.